मित्रांनो नमस्कार. मी प्रोफेसर मुकुंद महाजन. आज 12व्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथ श्रवण पारायण महोत्सवात आपल्या समस्त मंडळींचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण 12वा अध्याय ऐकणार आहोत. चला तर मन एकाग्र करूया. मी 12वा अध्याय सुरू करतो. अध्याय 12वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वस्ती, ग्रंथ कळसास नेहा. तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न गाते संवारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशी जाणी, आपुल्या भक्ता लागुनी, ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नेई एक दंता, लंबोदरा पार्वती सुता, बालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाल अग्रवाल, होता एक अकोल्याला, धनक कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मीपंत घुड्याची, कर्णोपकरणी ऐकिली साठी, तेने साशंक जाहला. ते खरे खोट्या पाहण्यास, विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चू लाला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे बदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण, समर्थ तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे. बच्चू लालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडोपचारे अत्यादरी, पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविधी उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेस्मी आणून बांधिला. गोप घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी, बहुमूल हिऱ्याची, वामकरी घातली पौची, रत्न जडित कंठ्याची, कंठी शोभे विशेष. जिलेबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुण ठेविले विडे, एका लहान तपक्यात. अष्टगंध अर्गजा अत्तर, सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एक सुवर्णाच्या ताटी, दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहरांची, बेरीज करता 10,000, येईल ती साचार, ऐसी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी, मंडप तो घातला जरी, उत्साहवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावर. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझे करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण. मी न बैल पोळ्याचा अथवा घोड्या दसराचा, मला या दागिन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीश माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवाया कारण, केलेस का हे प्रदर्शन, सांग मसी बच्चूलाला. जे आवडते जयासी, तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी, नागवा फिरतो गावात. हे अवघे तुझे तुला, लकला बसतो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जगदेटी, तो काय माझ्यासाठी, हे वैभव द्यावया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले, वस्त्रांची ही तीच गत. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून, केला शोभ अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे, लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे, अभागी आमुचा लक्ष्मण.
त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कथरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणं शक्य आहे. देवी पूजा दांभिकाची, शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्याची दक्षतेने. शर्करा खंड खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी, पुसता दाणा आणूनी ठेवी पडे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तवन, जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला ओहाट हाल शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. वा वा वा. संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालानी तपास केल्या अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थाचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एक दिनी ऐसे झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, हे पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोलूबाई, हाती कथलाचाही वळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातला हा प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतैऱ्याच्या उपयोगी, तेच नेसून बैसती ढुंगण जगाला दाविसी. आगे दुपट्टा देतो तुझे नेसावया कारणे, तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबर दुपट्टा नेसला हे असह्य झाले इतराला, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकुडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडिता द्वार धाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी त्यात दोन्ही हातांच्या बोटा इथे. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कोठे तरी नजरेस पडती चंदतर. त्या परीच होते ते त्याच्या शिष्य मंडळी ते, काही शिष्य पितांबराचे तू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी प्रधान, जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू कुशाल चंद अससी मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्यास गुरुचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवाज्ञा. ऐसी भवती न भवती झाली, शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली. अशा रीतीने गजानने पितांबरास म्हणती, गुरुवर तू येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे करी हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरवून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापाशी, चिंतन चालेले मानसी निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उदय येता दिनकर, जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते बारी, लहान थोर पांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय असे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. तई म्हणाले आपापसात, हा माकडा परी कार्य फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान पांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा
येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडलीचे लोक आले, आम्र वृक्षापासी भले, कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा, भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा, अळगाव नामे ग्रामात. समर्थाचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेड्याला, पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणारा, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामीचा. त्याची आज्ञा मद लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होत बहुवसी, म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्भाषण, लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून, चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी कराव्या. देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नका. अरे वेड्या एकेकाळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आणभली, नाही तरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बैराम वाटलाचा, वृक्ष वटलेल्या आंब्याचा, तो पर्णयुक्त करीसाचा, आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. ताकी शिष्य सद्गुरूचे, काही अंशी निगतीसाचे, बापा त्याच्यात तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून, बोलला असे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा, हिरे आणि गारा हो, तैसात मी गारपरी, गजानन शिष्या भीतरी, बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास, चोरून कैसे ठेवावे. श्यामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडतात थोर, ते धावा करती सद्गुरूचा. मग तो शिष्य त्याचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी, साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आळवीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे तयासी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पोरवासी, काय होते ते पहावयासी, मुले बायका समवेत, निरुपाय होऊनी अखेर. पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार, आपुल्या सद्गुरु रायाचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षणा, धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला, येऊ पाहतो भक्त पाला, आपुल्या बिदासाठी पाला आणि आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी, ना तरी आली पाळी खरी, बदला येथे मरण्याची. प्रल्हाद करा करण्याला, स्तंभी नारहरी प्रगटला, जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जाले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर, मुळीच नाही राहिले. देव तेची असती संत, संत तेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सुत, तू कस्तुरी मी आहे सत्य. तुझ्यामुळेच आले येथे संकटे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया, धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई, आणि परणे कोमल. लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर, जय जय गजानन साधूवर, शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करीती,
तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोळी म्हणते असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्या करांनी, चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती. यावर कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्प सत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्याचे रुपये दिसती की. तोही भ्रम निमाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तात्काळ आला चीक शुभ्रता बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य से. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडवली कारण. वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले. पितांबरासी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोम गावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साधिरे. उदेले हे भाग्य करे त्या कोंडोली गावाचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळ येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे ती मूल पावेल. मठ पितांबराचा कोंडोलीत झालाच साचा आणि अंतही त्याचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एक दिवशी उद्विग्न चित्त होलिया बैसले. शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन काहो अस्थिर झाले. तई महाराज मध्ये लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोण देतो या टाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठातरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळीने धरिले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठी पेचाची आपला. कोणत्याच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटलाल बोल लावायचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हा पैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्याव्यास. समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवर आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी. हिचा मालक पांडुरंग. व्यवहार दृष्ट्या मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता. पुढे नका बोलू आता. हरी पाटलाच्या हातात यश येईल निसंशय. हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही एका वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पूर्वी हेच जागा आणिक देऊन या.
तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा, समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निगते झाले वर्गणीला, द्रव्य निधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढच्या अध्यायात, सत्पुरुषाचा पुरविण्या हेत देव आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाळेगावचा, छगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दास गणू विरचित हा श्री गजानन नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण व्हाव्या. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्यायः समाप्तः. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय जय गजानन श्री गजानन. आजचा अध्याय ऐकल्यानंतर काही वेळ आपण श्री गजानन माऊलीचे ध्यान करूया. आपले पूर्ण लक्ष माझ्या बोलण्यावर केंद्रित करा आणि त्याप्रमाणे कृपया कृती करण्याचा प्रयत्न करा. आपले डोळे अगदी हलके हलके बंद करा. कपाळावरच्या सगळ्या आठ्या काढून टाका. मन हलके हलके करा. शरीर हलके हलके करा. आपल्या दैनंदिन जीवनातील सुखदुःखाचे ओझे आपल्या डोक्यावरून उतरून टाका. म्हणजे काय करायचं की आपले पूर्ण शरीर हे आपल्या ताकदीने श्वास ओढून बेंबीकडे म्हणजे नाभीकडे ओढायचे आणि एका क्षणात सोडून द्यायचे. म्हणजे आपलं शरीर आणि मन शांत होतं. एकदा पुनश्च पूर्ण शरीर नाभीकडे ओढा आणि सोडून द्या. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. मन शांत परंतु आनंदित करा. आपल्या मिटलेल्या डोळ्यासमोर श्री गजानन माऊलीची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करता. त्या मूर्तीला मनोमन नमस्कार करा. मी यानंतर 5 वेळा गणगण गणात बोते या मंत्राचं उच्चारण करणार आहे. कल्पना अशी आहे की या प्रत्येक उच्चारणाबरोबर ही गजाननाची जी साकारलेली मूर्ती आहे ती अधिकाधिक स्पष्ट आणि क्लिअर होते आहे. आपण आवाज न करता मनातल्या मनात माझ्याबरोबर गणगण गणात बोतेचं उच्चारण करावं. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. बघा मूर्ती अधिकाधिक स्पष्ट होऊन राहिली आहे. गणगण गणात बोते. त्या स्पष्ट साकारलेल्या मूर्तीला आपल्या मिटलेल्या बंड डोळ्यासमोरच्या मनोमन नमस्कार करा. आता आपण एका वेगळ्याच कल्पना विश्वात रमणार आहोत. माऊलीचे केलेले जे शब्दरूपी श्रवण पारायण आपल्या शरीराभोवती एक अभेद्य असे कवच निर्माण करीत आहे अशी आपली कल्पना आहे. ते कवच इतके अभेद्य आहे की कोणतीही अपवित्र शक्ती त्याला भेदू शकणार नाही. कोणतीही व्यथा, आपत्ती, विपत्ती, रोगराई या पारायण रूपी कवचाला भेदू शकणार नाही. या कवचाच्या आतमध्ये मला अतिशय सुरक्षित वाटत आहे. मला महाराजांच्या मंदिरातला मंद मंद गंध जाणवतो आहे. मला महाराजांचे दिव्य तेजाची जाणीव होत आहे. महाराजांचे दिव्य चैतन्य जाणवत आहे. महाराजांचा कृपा कटाक्ष मला सुखवित आहे, आनंदित करीत आहे.
महाराजांना स्पर्शून आलेली हवेची झुळूक जेव्हा मला स्पर्श करते तेव्हा मन रोमांचित होतं, मन आनंदी होतं. क्षणाक्षणाला महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव मला होते. महाराजांच्या भव्यतेची जाणीव मला होत आहे. मन आणि तन आनंद विभोर झालाय. माझ्या जवळचे जे काही आहे ते सगळे महाराजांचीच कृपा आहे व त्यांचेच आहे ही जाणीव दृढ होत आहे. मला महाराजांचे अस्तित्व सुखवीत आहे. माऊली माझे जीवन प्रत्येक क्षणाक्षणाला अधिकाधिक सहज, अधिकाधिक सुंदर आणि अधिकाधिक समृद्ध करत आहे. सहज, सुंदर आणि अधिकाधिक समृद्ध करीत आहे. प्रत्येक क्षणाला महाराज मला सशक्त, अधिकाधिक सशक्त, सुदृढ, अधिकाधिक सुदृढ आणि अधिकाधिक सतेज करीत आहे. सशक्त, सुदृढ आणि सशक्त, सुदृढ आणि सतेज करीत आहे. महाराज मला सदैव चिरतरुण ठेवत आहे. महाराज मला सदैव चिरतरुण ठेवत आहे. मला अतिशय आनंद होत आहे. काही काळ या आनंदात मी रममाण होण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. एक अप्रतिम अशा शांततेचा, स्वर्गीय शांततेचा मी अनुभव घेतलाय. मन हलके फुलके झाले आहे. पुनश्च एकदा मी मनश्चक्षू पुढे असलेल्या माऊलीला नम्रतेने नमस्कार करीत आहे. मी आता हळूहळू डोळे उघडीत आहे. आता मी माझे पूर्ण डोळे उघडले आहे. जय गजानन श्री गजानन. आजचा श्रवण केलेला अध्याय पुष्प व हे केलेले ध्यान मी अगदी नम्रतेने नतमस्तक होऊन श्री माऊलीच्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आजचा हा मंगल दिवस संपन्न झाला आहे. जय गजानन श्री गजानन.